नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। काल सर्वत्र भाऊबीज उत्साहात साजरी। 23 वर्षांनंतर मिळालेल्या गणेश धांगडेच्या घरात खऱ्या अर्थाने दिवाळीत आनंदाचा प्रकाश। धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे करण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाला देण्यात आलेलं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं आश्वासन अखेर फुसकाबार। आणि शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ, 3 दिवसात तब्बल 7 लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून पोबारा। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। दरवर्षी दिवाळीत भाऊबीज येते आणि बहीण भावाला ओवाळते। ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील मामाभाच्या डोंगरावर राहणाऱ्या एका भावाला बहिणीनं काल तब्बल 23 वर्षांनंतर ओवाळलं। गणेश धांगडे असं या भावाचं नाव आहे। लहानपणी हरवल्यानंतर गेली अनेक वर्ष त्याने एकट्याने काढली। आता तो पोलीस खात्यात नोकरीला असून मोठ्या प्रयत्नानं काही दिवसांपूर्वीच त्याला आपलं घर सापडलं। आपला हरवलेला भाऊ पुन्हा सापडल्याचा आनंद घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता। त्याच्या घरात खऱ्या अर्थानं यावर्षीच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश आला। गणेशची बहीण वनिता आणि वंदना या दोघींनीही त्याला ओवाळलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव तरळले। भाऊबीज म्हणून त्यानं 7वीत शिकणाऱ्या वनिताला पैंजण तर वंदना हिला ड्रेस भेट दिला। ही दिवाळी माझ्यासाठी अतिशय खास असल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं। गणेशची आई मंदा हिलाही आपला मुलगा अनपेक्षितपणे घरी आल्यानं या वर्षीच्या दिवाळीत तिचा आनंद गगनात मावेनासा झाला। गणेशच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं असल्यानं आई धुनीभांडी करून घर चालवते। घर कुडाचं पण गणेशच्या आगमनाने या घराला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले। पोलीस खात्यात नोकरी करून आपण आई, बहीण आणि भाऊ यांना सुखात ठेवण्याचा संकल्प केला असल्याचं त्यानं सांगितलं। ठाण्यातील धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे करण्याबाबत 1 महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिलं होतं। या आश्वासनाचा अखेर फुसकाबार निघाला असून 1 महिन्याच्या काळात मंत्रालय स्तरावर एकही बैठक घेण्यात आली नाही। ठाणे महापालिकेत शिवसेना, भाजप, RPI महायुतीची सत्ता असल्यानं सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट लटकवलं असल्याचा आरोप केला जात आहे। मुख्यमंत्री अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार असा संतप्त सवाल ठाणेकरांनी केला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ठाण्यात इमारती कोसळण्याचं सत्र सुरू असून 100हून अधिक जणांचे बळी गेले आहेत। एखादी इमारत पडल्यानंतर तात्पुरती धावाधाव होते, मंत्री भेट देतात आणि आश्वासनांची खैरात करतात, पण प्रत्यक्षात ठाणेकरांना दिलासा द्यायचा असेल तर क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारेच या इमारतींचा पुनर्विकास करता येईल। ठाणेकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 3 ऑक्टोबर रोजी शिवसेनेनं मंत्रालयावर प्रचंड धडक मोर्चा काढला। या मोर्चात हजारो शिवसैनिक आणि रहिवासी सहभागी झाले होते। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नांचं गांभीर्य सांगितलं। 1 महिन्याच्या आत हा प्रश्न सोडवू, ठाणेकरांनी घाबरून जाऊ नये असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। या आश्वासनाला आज तब्बल 1 महिना उलटून गेला तरीही शिवसेनेनं मोर्चा काढल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या ठाण्यातील नेत्यांनीही स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 60हून अधिक कार्यकर्त्यांनी वातानुकूलित उपोषणही केलं। तरीही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय न घेतल्यानं सर्वसामान्य ठाणेकर संतापले आहेत। क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना दिली। त्यामुळे आता ही बनवेगिरी थांबवा अशी मागणी करण्यात येत आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी
ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. दिवाळी सणाच्या निमित्तानं ठाणा बाजारपेठेतील विविध वस्तूंची खरेदी करण्याकरिता गर्दी होत असतानाच आता गॉगल आणि चष्म्याच्या दुकानातही याच प्रकारे गर्दी झाल्याचं चित्र आहे. भंडाराळी परिसरातील चक्षुविजन या गॉगल आणि चष्मा यासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून येतं. या दुकानात विविध नामांकित कंपन्यांचे गॉगल आणि चष्मे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तर त्यांचे दरही नागरिकांना परवडतील असेच ठेवण्यात आले आहेत. सध्या महागाई वाढली असली तरी नागरिकांचा कल ब्रँडेड वस्तू घेण्याकरिता अधिक असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या दुकानात रॅबन, फास्ट्रॅक, स्प्रिंट अशा 10 प्रकारच्या जगप्रसिद्ध ब्रँडचे गॉगल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच संगणकाद्वारे मोफत नेत्रचिकित्सा करण्यात येत असून योग्य नंबरचे चष्मे, त्यांचे फ्रेम्स तसंच तरुणाईसाठी कॉन्टॅक्ट लेन्सेस उपलब्ध आहेत. तसंच बॉश अँड लॉन या नामांकित ब्रँडेड कंपनीचे लेन्सही या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. ठाणेकर नागरिकांनी जरूर चक्षुविजन या दुकानाला भेट देऊन योग्य दरात ब्रँडेड गॉगल, कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि चष्मे खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन चक्षुविजनतर्फे करण्यात आलं आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात ठाणे शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसात सोनसाखळी चोरीच्या 6 घटना घडल्या असून या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल 7,07,500 रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून पोबारा केला. या घटनेत चोरट्यांनी तरुण विवाहितेपासून वयोवृद्ध आजीबाईंनाही टार्गेट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाकाबंदी, पेट्रोलिंग करणारे पोलीस गेले कुठे असा सवाल ठाणेकर नागरिक करत आहेत. आझादनगर शांतिवन सोसायटीत राहणाऱ्या उर्मिला साळवी आणि त्यांची मैत्रीण नीता कोल्हटकर या पायी जात होत्या. त्यावेळेस मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून पलायन केलं. त्या दागिन्यांची किंमत 1 लाख रुपये असल्याचं राबोडी पोलिसांनी सांगितलं. तर मुंबई माहीम येथे राहणाऱ्या नेहा पांचाळ या पतीसह शनिवारी ब्रह्मांड येथून ठाणे स्टेशनकडे रिक्षाने येताना तत्वज्ञान विद्यापीठाजवळ मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच वागळे इस्टेट, रामचंद्रनगर येथे राहणाऱ्या आशा पाटील या पतीसह न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दुकलीनं त्यांच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचं मंगळसूत्र हिसकावून धुवून टाकली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोपट परिसरात राहणाऱ्या मंगल जाधव याही पतीसह रस्त्यानं पायी जाताना मोटरसायकलवरून आलेल्या दुकलीनं त्यांच्या अंगावर मोटरसायकल आणली. तसंच त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील 2,12,500 रुपये किमतीचे 2 मंगळसूत्र खेचून पळ काढल्याचं राबोडी पोलिसांनी सांगितलं. तसंच ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या भारती अंबिकर या देखील लुईसवाडी येथील साईबाबा मंदिराजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 45,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. तसंच नौपाडा रामवाडी परिसरातील कांचन मेहता या घंटाळी रोड येथून जात असताना पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दुकलीनं त्यांच्या गळ्यातील 90,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.